संतोष देशमुख यांचा विषय पूर्ण डायव्हर्ट केला जातो. भावांनो लक्ष द्या. ह्या 4-8 दिवसात 15 दिवसात ह्या 3 वारामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर किती फोकस राहिले तुमचं देखील आणि माझं पण आणि समाजाचं देखील पण आणि मीडियाचं पण देखील. पूर्ण प्रकारे संतोष देशमुखच्या प्रकरणावरनं पडदे हटविण्याचं काम केलंय. कोणी केलंय काय माहित नाहीये. परंतु तुम्ही विचार करा, संतोष देशमुख यांच्या बातम्या धनंजय देशमुख कधी आतापर्यंत बातम्यात दिसायला लागलेत का? ह्या 4-8 दिवसामध्ये धनंजय देशमुखची काही बाईट आहे का? वैभवी देशमुखची काही बाईट आहे का? देशमुख कुटुंबियांचं म्हणणं कुठं तुम्ही ऐकलंय का? नाही, मला तरी वाटतंय. हे विषय डायव्हर्ट करणं का चालू आहे? कशामुळे चालू आहे? मारेकऱ्यांना वाचवायचंय का? हा पहिला प्रश्न. तुम्ही विचार करा, तो खोके आणला. जे संतोष देशमुखच्या संदर्भात जे संतोष देशमुखची ज्या व्यक्तीनं ज्या नेत्याने बाजू मांडली त्या नेत्याच्या जुन्या पुराण्या ज्या काही गोष्टी असतील त्या उकरू काढायच्या आणि त्याच्या संदर्भात त्या नेत्यांना टार्गेट करायचं. जो कोणी आहे गुन्हेगार त्याचं आम्ही समर्थन अजिबात करत नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु हे जे अशा प्रकारे विषय डायव्हर्ट करणं चालू आहे. मग आता हे जे प्रकरण झाले, जेवढे काढायचे तेवढे काढले. मग आता दुसरे प्रकरण नाहीत. मग काय काढलंय? औरंग्याची कबर, हिंदू औरंग्याची कबर, हिंदू औरंग्याची कबर. अरे समाजाचं लक्ष पूर्ण प्रकारे आता नागपूरकडे, त्या औरंग्याच्या कबरीकडे. काय चाललंय? विषय डायव्हर्ट होत चाललाय. भावांनो लक्षात घ्या. अहो, औरंग्या कालही नालायक होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याचं आपण समर्थन आजही केलं नाही, कालही नाही आणि उद्याही नाही. तो महानालायक होता, मूर्ख होता. त्याचा सारखा बदमाश व्यक्ती अख्ख्या जगात कोणी जन्माला नाही, ज्यांनी स्वतःच्या रक्ताचे नातेवाईकाला मारून सिंहासनावर बसलाय. छत्रपती संभाजी महाराजांना हलहार करून मारलाय. त्या औरंगजेबाची बाजू आम्ही कधीही घेत नाहीत. तो औरंग्या आमच्यासाठी कधीही मानाचा नाहीये. परंतु विषय डायव्हर्ट होत चाललाय. कधी न आलेला औरंग्या बाहेर आताच का अचानक बाहेर आलाय? विचार करा. याच्या आधी कधी औरंग्याची आठवण नाही आली? याच्या आधी कधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नाही आठवले? मग आत्ता का? लक्षात घ्या, संतोष देशमुख या प्रकरणावरनं समाजाची दिशाभूल कशी करायची आहे यांनी पक्क ठरविलंय. त्यांनी जरी पक्क ठरविलं जरी असलं ना, तरी आपण पक्क ठरवायचंय. कोणी काही जरी दाखविलं तरी पण आपलं लक्ष संतोष देशमुख भैया यांच्या कुटुंबियाला न्याय भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे राहायचंय. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. विषय डायव्हर्ट होऊन देऊ नका. लक्ष केंद्रित करा. हे काय दाखवतील याचा भरोसा नाही, परंतु आपण काय बघायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. इथेच थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.